नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. मुंबई उच्च न्यायालय भरती या भरतीविषयी म्हणजे हॉल तिकीट कधी येणार आहे, काय येणार आहे किंवा पेपरचा जी आता काही दिवस बाकी आहेत, जे 10-12 दिवस बाकी आहेत, त्या पेपर विषयी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे. पण सर्वात महत्वाची गोष्ट की खूप म्हणजे विद्यार्थ्यांचे असे मेसेज आले होते की सर जे सेंटर येणार आहे ते आमच्याच जिल्ह्यात असणार आहे की आता समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी नागपूरला एखाद्या विद्यार्थ्यांनी त्यांनी छत्रपती संभाजीनगरला अर्ज भरलेला असेल किंवा मुंबईला अर्ज भरलेला असेल तर त्या सेंटर तिथंच येईल का. तर या गोष्टीविषयी पण मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि आता या काही दिवसांमध्ये तुम्हाला कशा प्रकारे अभ्यास करायचा किंवा प्रश्नपत्रिका कशा प्रकारे तुम्हाला सोडवायच्या याची सगळी मी माहिती तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. म्हणून सगळ्यांनी व्यवस्थित हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी. तर बघा, शिपाई पदासाठी ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरलेला आहे, बरोबर, ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरलेला आहे सेंटर त्याच ठिकाणी येणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरलेला आहे की नाही त्याच जिल्ह्यामध्ये सेंटर येणार आहे, दुसरीकडे का सेंटर येणार आहे. तुम्ही नागपूरला असाल किंवा छत्रपती संभाजीनगरला असणार किंवा मुंबईला असणार तर म्हणजे कसं आहे किंवा तुम्ही एखाद्या मुंबईच्या विद्यार्थ्यांनी दुसरीकडे अर्ज भरलेला आहे की नागपूरला भरलेला आहे, मग मुंबई येईल का नाही सेंटर, तर मुंबईच येणार तुमचं सेंटर, कारण की तुमच्या आधार कार्डवर जो पत्ता आहे त्याच ठिकाणी तुमचं सेंटर येणार आहे. म्हणून अर्जाविषयी काही तुमच्या मनात अजून शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. आता अजून एक प्रॉब्लेम असा आहे, खूप जणांचा असे प्रश्न होते की सर जो आम्ही अर्ज भरलेला आहे, बरोबर, जो अर्ज भरलेला आहे त्याची प्रिंट आमच्याकडे नाहीये. हे लक्षात असू द्या, प्रिंट आमच्याकडे नाहीये. आणि ती प्रिंट लागणार आहे का एक्झामच्या वेळेस, म्हणजे ज्या वेळेस तुमची एक्झाम आहे त्यावेळेस एक्झामच्या वेळेस प्रिंट लागणार आहे का ती. तर एक्झामच्या वेळेस मित्रांनो प्रिंट वगैरे काही लागत नाहीये. फक्त तुम्हाला एक्झामच्या वेळेस हॉल तिकीट प्रवेश पत्र लागतं. आणि त्या प्रवेश पत्रासोबत ज्या दिवशी तुम्ही हॉल तिकीट घेऊन जाता एक्झाम सेंटरवर त्या टायमाला तुम्हाला त्यासोबत आधार कार्ड असणं गरजेचं आहे की एखादं ओळखपत्र तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, अर्जाची प्रिंट वगैरे काही लागत नाही. पण तुमच्याकडे जर समजा अर्जाची प्रिंट नसेल, आता काय झालं, काही जणांचा म्हणजे मोबाईल म्हणजे अर्जाची प्रिंट असते किंवा काही जणांनी प्रिंट आउट काढलेली नसते, तर असं काही प्रॉब्लेम नाही, ते प्रिंट आउट उडून जाते. तर तुमच्याकडे जर अर्जाची प्रिंट नसेल तर काय होणार माहितीये का, फक्त हॉल तिकीटसाठी आता हे वेबसाईट ओपन होणार आहे आणि तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता, पण तिथून अर्जाची प्रिंट डाउनलोड करू शकत नाही. पण ज्या वेळेस एक्झाम होईल, बरोबर, लक्षात असू द्या, ज्या वेळेस परीक्षा होईल की नाही, एक्झाम ज्यावेळेस एक्झाम होईल त्या टायमाला जेव्हा ती लिस्ट लागेल कट ऑफची, लक्षात असू द्या, लिस्ट जेव्हा लागेल की नाही त्या टायमाला तुम्हाला एक ऑप्शन दिला जाईल की बाबा तुम्ही तुमची जे अर्जाची प्रत आहे ती प्रत तुम्ही डाउनलोड करू शकता. तर त्या टायमाला तुम्ही डाउनलोड करू शकता. पण शक्यतर जर बघायला गेलं कधी कधी असं पण होतं, समजा मागच्या वर्षी जर आपण बघितलं त्या टायमाला एक चान्स दिला होता मुलांना की अर्जाची तुम्ही प्रत डाउनलोड करू शकता, प्रिंट मारू शकता. पण यावेळेस जर समजा तसा चान्स नाही दिला तर खूप विद्यार्थ्यांना तसा प्रॉब्लेम होऊ शकतो. मी पहिल्यापासून आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की काही झालं, कोणताही अर्ज भरू दे, समजा न्यायालयाचा अर्ज असू द्या, कोणताही अर्ज असू द्या, त्या अर्जाची प्रिंट आउट तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. कारण की ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होतं, समजा तुम्ही एक्झाम देता, एक्झाम दिल्यानंतर जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं त्या टायमाला सगळे कागदपत्र चेक केले जातात, पण सर्वात प्रथम तुमचा अर्ज बघितला जातो की तुम्ही अर्ज जो भरलेला आहे ते सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. पण तुमच्याकडे जर अर्जच नसणार, कागदपत्र सर्व आहेत, तर अर्ज असणं फार गरजेचं आहे. म्हणून तुमच्या या गोष्टी मी क्लिअर केलेल्या आहेत, बरोबर. म्हणून लक्षात असू द्या, एक्झामच्या वेळेस तुम्हाला प्रिंट आउट वगैरे काही लागणार नाही अर्जाची, फक्त हॉल तिकीट लागणार. दुसरी गोष्ट, जर एखाद्याकडे प्रिंट आउट नसेल तर जेव्हा एक्झाम झाली, कट ऑफ लागला, त्या टायमाला तुम्ही ती प्रिंट आउट डाउनलोड करू शकता. समजा ते ऑप्शन देतील ते, कारण की 2025 मध्ये त्यांनी ऑप्शन दिलं होतं. तिसरी गोष्ट महत्वाची, आता मी तुम्हाला कट ऑफ विषयी सांगतो. आता लक्षात असू द्या, या अर्जाविषयी मी तुम्हाला सगळी माहिती सांगितलेली आहे. आता मी तुम्हाला कट ऑफ विषयी माहिती सांगतो. म्हणजे काही जणांचं अजून असं म्हणणं आहे की सर कट ऑफ किती जाईल यावेळेस, बरोबर, न्यायालयीन भरतीचं कट ऑफ किती जाईल, काही जणांचं म्हणणं असं आहे. तर लक्षात असू द्या, शिपाईचं जे कट ऑफ जर तुम्हाला सांगितलं, मी पहिल्यापासून तुम्हाला सांगितलेलं आहे 2023, 24 आणि 25 मध्ये, लक्षात असू द्या, 2023, 24, 25 मध्ये जर बघायला गेला हा कट ऑफ तर 16 आणि ते दोन्हीकडे पण 18+ कट ऑफ आहे, हे लक्षात असू द्या. पण त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला 15 मार्क असणं कंपल्सरी. किती? 15 मार्क. पण त्यांनी 15 मार्कवाले न घेता त्यांनी 18 वाले घेतलेले आहेत, 18 मार्क वाढलेले. आणि ज्यांना 16 मार्क येतं 16 मार्क 2023 मध्ये, आणि 24-25 मध्ये 18+ वाले मार्कवाले घेतलेले आहेत.
पण यावेळेस शक्यतो तर 100% मी तुम्हाला सांगतो शिपाईचा कट ऑफ हा 20+ असणार आहे. म्हणजे ज्यांना 20 मार्क आहेत ते चाफल्य चाचणीसाठी पात्र ठरणार आहेत. किती? तुम्हाला 20 मार्क असणं कंपल्सरी आहे. तुम्हाला 19 मार्क जरी म्हटलं तरी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त तयारी करा. जेवढं तुम्हाला करंट अफेअर अपडेट असेल तेवढ्या प्रकारे तुमचे मार्क फिक्स होतील. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो यावेळी जो शिपाईचा कट ऑफ आहे तो 20 मार्कापर्यंत जाईल. कारण की 2025चा जो कट ऑफ आहे तो 18 पर्यंत गेलेला आहे. आणि आता हा जो आहे 2026 मध्ये, तर 2026 मध्ये 20 मार्क कंपल्सरी तुम्हाला पाहिजे. कारण की 20 पर्यंत जाणार. कारण सध्या विद्यार्थ्यांची संख्या बघता एवढं कट ऑफ जाणार म्हणजे जाणार आहे. आणि त्याच्यानंतर लिपिकचा कट ऑफ तुम्हाला तर सगळ्यांनाच माहित आहे. लिपिकचा कट ऑफ 2025 मध्ये बघा, हे लेटेस्ट आहे. 2025 मध्ये हाच कट ऑफ कितीला गेलेला आहे? 64 मार्कला. एक लक्षात असू द्या, 64 मार्कवर गेलेला आहे कट ऑफ हा. बरोबर. त्याच्यानंतर जर त्यांचा क्रायटेरिया बघितला तर ते सांगतात की तुम्हाला 90 पैकी, बरोबर, 90 पैकी तुम्हाला 45 मार्क पाहिजे. तर त्यांनी 45 मार्कवाले घेतलेत का? नाही. त्यांनी 64 मार्क म्हणजे 64 मार्कावाले सगळे मुलं, सगळे विद्यार्थी घेतलेले आहेत. म्हणजे याच्यावरून तुम्हाला एक अंदाज कळतो. तर लिपिकचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ जाईल कितीला? किती मार्कावर जाईल? 70 मार्कावर जाईल तो कट ऑफ यावेळेस विद्यार्थ्यांची संख्या बघता. लक्षात असू द्या, तुम्हाला आता पण सांगतो, जे विद्यार्थी लिपिकची शिपाईची तयारी करत आहात, तुम्ही समजा दोन्ही अर्ज भरलेले येतं, तर तुम्हाला सर्वात जास्त फोकस कशावर करायचंय? समजा तुम्ही लिपिकचा अर्ज भरलेला आहे, शिपाईचा अर्ज भरलेला आहे, तर तुम्हाला सगळ्यात जास्त फोकस लिपिकचे जे आहेत मॅथ, रिझनिंग, गणित, बुद्धिमत्ता आणि इंग्लिश या 3 विषयावर फोकस करायचे. कारण की 60 मार्क फिक्स तुम्हाला पाडायचे म्हणजे पाडायचे. आणि गणित आणि बुद्धिमत्ता याच्यामध्ये खूप वेळ जातो. हे टाइम खाणारे विषय आहेत. म्हणजे कसं जास्तीत जास्त सोडणं, जास्त तुमचा जेवढा सराव असेल तेवढा. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही बोलत असाल सर आम्ही शिपाईसाठी पण अर्ज भरलेला आहे, तर कसं आहे, तुम्ही जेव्हा लिपिकची तयारी करता तर जीकेचं जे आहे तुमचं, तसं पण तुम्ही शिपाईचं थोडं जीके वाचताच. असं नाही की बाबा तुम्हाला एकाची तयारी करून दुसऱ्याचं असं नाही सांगत आहे. पण तुम्ही जर जास्त फोकस शिपाईच्या जीकेवर केला तर तुमचा हा लिपिकचा अभ्यास मागे पडू शकतो. म्हणून तुम्ही जर समजा लिपिकचा जास्तीत जास्त अभ्यास केला तर शिपाईचा अभ्यास आपोआप कव्हर होऊन जातो. हे लक्षात असू द्या. कारण तुमचे जेवढे जीकेचे क्वेश्चन येतात ते शिपाईच्या अभ्यासामध्ये तुमचे थोडेफार कव्हर होऊन जातात. त्यात काही शंकाच नाहीये. कारण की शिपाईचा 30 मार्काचा पेपर आहे आणि लिपिकचा 90 मार्काचा पेपर आहे. आणि काही जरी झालं तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो, सगळ्यांनी पेपर OMR शीटवरच सोडवायचे. सगळ्यांनी पेपर टोटल जे ज्या प्रश्नपत्रिकेचा तुम्ही सराव करताय, बरोबर. म्हणून लक्षात असू द्या, सगळ्यांना सांगतो, सगळ्यांनी पेपर OMR शीटवर सोडायचा. बिना OMR शीटवर एखादा विद्यार्थी जर पेपर सोडत असेल तर तुम्हाला 90 पैकी 90, समजा हे बघा, हे 90 प्रश्न तुम्हाला येत आहेत, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत आहेत. एक लक्षात असू द्या, 90 प्रश्न येतं, याचे उत्तर तुम्हाला येत आहेत, बरोबर. तुम्हाला 90 मार्क पडू शकतात. आणि तुमच्याकडे वेळ किती आहे? फक्त तुमच्याकडे वेळ आहे 60 मिनिटं. आणि तुम्ही पहिल्यापासून जी तयारी आहे ती तयारी OMR शीटवर केलेली नाहीये. तर OMR शीटवर तुम्ही तयारी नाही केली म्हणून तुमचा प्रॉब्लेम काय होऊ शकतो की तुमच्याकडे तेवढा वेळ नाही, तुम्हाला सवय नाही. कारण की एक OMR शीटवर गोल करण्यासाठी 4 ते 5 सेकंद जातात. म्हणून विचार करा, 90 प्रश्न आपल्याला सोडवायचे आणि ते पण 60 मिनिटांमध्ये, म्हणजे एका तासात आपल्याला सर्व प्रश्न कव्हर अप करायचे. म्हणून जास्तीत जास्त सगळ्या विद्यार्थ्यांना एकच सांगतो, जेवढं होईल तेवढं तुम्ही OMR शीटवर सगळे विषय विषय सोडण्याचा प्रयत्न करायचा. सराव जास्तीत जास्त OMR शीटवर सोडवायचा. आणि जे तुम्ही आता अभ्यास करताय, समजा तुम्हाला वाटतंय की बाबा नाही आपल्याला या अभ्यासामध्ये कुठंतरी असं शंका आहे की नाही या विषयामध्ये असा प्रॉब्लेम आहे, त्या विषयामध्ये असा प्रॉब्लेम आहे, आणि पेपर सोडवताना पण आता तुम्ही ज्या ज्या प्रश्नपत्रिका सोडवताय, आता खूप विद्यार्थी असतील ज्यांनी आपल्या प्रश्नपत्रिका अजूनपर्यंत घेतल्या नसतील. कारण की मी पेपर असे बनवलेले आहेत की जे पेपरच्या लेवल, म्हणजे 2018 पासून ते 2025 पर्यंत जे पेपर झालेले तर त्याच लेवलनं अवघड ते अवघड लेवलचे, म्हणजे या असे प्रश्न येऊ शकतात, असे टोटल IMP प्रश्न बनवले आहेत. त्या प्रश्नपत्रिका तुम्ही घेऊ शकता. आणि लक्षात असू द्या, शिपाईच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, तुम्हाला जर शिपाईच्या प्रश्नपत्रिका पाहिजेत असतील तर 300 प्रश्न येतं. किती प्रश्न येतं? 300 प्रश्न. एक लक्षात असू द्या, 300 प्रश्न येतं. फक्त प्राइस आहे याची 100 रुपये. 300 प्रश्न, आणि ते पण सर्व IMP प्रश्न आहेत. हे लक्षात असू द्या. आणि याची सगळी माहिती आपल्या विवेक कुसळकर या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे. आणि काही जणांना काही शंका जर असेल की नाही सर मला प्रश्नपत्रिका घ्यायची आहे, किंवा तुम्हाला काही जरी विचारायचं असेल पेपर विषयी,
पेपर विषयी म्हणजे प्रश्नपत्रिकेविषयी विचारायचं असेल, नाही तर काही जणांनी काय, आणि लक्षात असू द्या, हाय, हॅलो, बाय असे मेसेज कोणीही करू नका. प्रश्नपत्रिका पाहिजेत असतील तर फक्त टाका सर मला शिपाईच्या प्रश्नपत्रिका पाहिजे, लिपिकच्या प्रश्नपत्रिका पाहिजे, म्हणून फक्त एवढंच. नाही तर तुमचा हाय हॅलो ऐकून घेण्यासाठी मी काय तिथं नाही. तुमचा वेळ पण फार महत्वाचा आहे, आणि जो व्यक्ती वेळेला महत्व देतो तो जीवनात सक्सेस होऊन जातो, हे लक्षात असू द्या. हाय हॅलो पाठवत बसू नका. प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर डायरेक्ट मला मेसेज करायचा की सर मला प्रश्नपत्रिका पाहिजे. आता प्रश्नपत्रिकेसाठी तुम्हाला जर नंबर जर म्हटलात तुम्ही, तर प्रश्नपत्रिकेसाठी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतोय की लिपिकचे 90 प्रश्न येतात. किती? 90 प्रश्न, म्हणजे सॉरी, लिपिकचे 900 प्रश्न येतं. 900 प्रश्न, हे 900 प्रश्न तुम्हाला फक्त 150 रुपयामध्ये मिळतील, आणि ते पण सर्व IMP प्रश्न आहेत. जसं मी शिपाईचं सांगितलं 300 प्रश्न सगळे IMP आहेत, तसे ड्रायव्हरचे प्रश्न हे तुम्हाला 200 प्रश्न आहेत. बराबर, 200 प्रश्न सर्व IMP आहेत. हे फक्त तुम्हाला 70 रुपयामध्ये मिळतील, म्हणून लक्षात असू द्या, सगळ्यांना सांगतो. सगळे टोटल IMP प्रश्न येतं. या ज्या आहेत प्रश्न येतं हे सगळे 90 प्रश्न आहेत, म्हणजे पेपर आहेत 90 प्रश्नपत्रिका, सॉरी 10 प्रश्नपत्रिका आहेत, त्याच्यामध्ये 90 प्रश्न आहेत. जसा पेपर पॅटर्न मध्ये असतं का नाही, 90 मार्काचा पेपर असतो, तशा 10 प्रश्नपत्रिका आहेत. या सगळ्या 10 प्रश्नपत्रिका आहेत, या सगळ्यांनी लक्षात असू द्या. आणि किंमत सगळ्यात कमी आहे, आणि विश्लेषणासकट पेपर आहे सर्व टोटल. एका प्रश्नाचा विचार करून प्रश्न काढलेले येतं की हे पेपर 100% येतील, अशा पद्धतीने सगळ्या प्रश्नपत्रिका बनवलेल्या आहेत. ओके, तर मी सगळं तुम्हाला आता कट ऑफ सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतोय, ज्यांना प्रश्नपत्रिका पाहिजे ते मला मेसेज करू शकता, कॉल कोणीही करू नका. कारण की खूप विद्यार्थी असे आहेत, काही कारण नसताना पण सर असं आता एक्झाम कधी होईल, काय होईल, सगळ्या गोष्टी माहीत असून पण कॉल करता. आणि हाय बाय कोणीच करू नका. जे प्रश्न आहे की सर मला शिपाईच्या प्रश्नपत्रिका पाहिजे, मला लिपिकच्या प्रश्नपत्रिका पाहिजे, तुम्ही ते मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकता. आता कॉन्टॅक्टसाठी हा माझा नंबर आहे, हे बघा, हा नंबर आहे 84 52 83 53 62 8452835362. हा नंबर आहे. फक्त याच्यावर प्रश्नपत्रिकेविषयी काही जरी विचारायचं असलं तर तुम्ही विचारू शकता. हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. प्रश्नपत्रिकेविषयी सर मला प्रश्नपत्रिका पाहिजे, सगळ्या प्रश्न जे आहेत ते IMP दर्जाचे आहेत की 100% पेपरला येतील, अशा प्रकारे जे आपण 2024 मध्ये मुलांना दिले होते त्याच प्रकारे यावेळेस बनवले आहेत प्रश्न सर्व. आणि त्याची माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलला पण टाकलेली आहे. पण ज्यांना कोणाला प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर त्यांनी मला याच्यावर फक्त व्हॉट्सअप करू शकता. आणि टाइमपास मेसेज कोणी करू नका. हाय हॅलो गुड इव्हनिंग गुड आफ्टरनून सर गुड मॉर्निंग काही घेणं देणं नाही. फक्त प्रश्नपत्रिका पाहिजेत, शिपाईच्या पाहिजेत का लिपिकच्या पाहिजेत, सर मला शिपाईच्या प्रश्नपत्रिका पाहिजेत का लिपिकच्या पाहिजेत, तर मेसेज करू शकता. आता याच्यामध्ये एक लास्ट फायनल तुम्हाला सांगतो, शिपाईला तुम्हाला 20 मार्क घेणाराच विद्यार्थी या भरतीमध्ये सिलेक्ट होणार 100%. कारण काय आहे, कट ऑफ तेवढा जाणार आहे. आता काही जणांना राग जरी आला त्याचं कारण काहीच नाही, फक्त तुमचा अभ्यास कमी पडू शकतो, हे लक्षात असू द्या. कारण की काही जणांचा अभ्यासच नाहीये. खूप जण आहेत असे, मी खूप जणांचे असे कमेंट जेव्हा बघतो ना, काही जणांचा काहीच अभ्यास नाही, 0 अभ्यास आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो, आत्ता पण वेळ गेलेली नाही, आता पण 10-15 दिवस आहेत तुमच्याकडे. या 15 दिवसामध्ये तुम्ही कव्हर अप थोडा करण्याचा प्रयत्न करू शकता, 20+ मार्क घेऊ शकता, हे लक्षात असू द्या. तुम्हाला शिपाईचं जे आहे कट ऑफ सांगत आहे मी 20 पर्यंत जाऊ शकतं. लिपिकचं 70 मार्क तुम्हाला घेणं गरजेचं आहे. कारण की 2025 मध्ये हे 64 लागलेले कट ऑफ, लक्षात असू द्या. म्हणून तुम्हाला 70 मार्क असणं फार गरजेचं आहे. आणि ड्रायव्हरला तुम्हाला 20 पैकी 20 मार्क असणं गरजेचं आहे. कारण की ड्रायव्हरचा जर पेपर बघितला तर खूप सोपा आहे. बराबर, 2023चा बघा, 2025चा बघा, खूप सोपा पेपर आहे. म्हणून सगळ्यांनी पेपर व्यवस्थित सोडवा. आणि तुम्हाला सगळ्या कट ऑफ सांगितलेले, पण तुम्हाला वाटते या पेपरमध्ये तुम्हाला अजून चांगल्या दर्जाचे, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पाडायचे आणि चांगल्या दर्जाच्या प्रश्नपत्रिका पाहिजेत, तर नक्कीच तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. हा माझा नंबर आहे 8452835362. फक्त मेसेज हाय हॅलो बिलकुल कोणी करायचं नाही. तुमच्याजवळ तेवढा टाइम नाही, मला पण त्याचा रिप्लाय द्यायला तेवढा टाइम नाही. म्हणून लक्षात असू द्या, लिपिकच्या पाहिजेत का शिपाईच्या प्रश्नपत्रिका पाहिजेत, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. शिपाईचे टोटल 300 प्रश्न येतं,
लिपिकचे टोटल 900 प्रश्न आहेत, ड्रायव्हरचे टोटल 200 प्रश्न आहेत. सगळे IMP प्रश्न आहेत, हे लक्षात असू द्या. IMP दर्जाचे जे पेपरला येतील अशा प्रकारचे प्रश्नपत्रिका बनवलेले आहेत. ओके, तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू.